चल ये हे बघ, ही इकडचीच आहे ना. चला आता अशा प्रकारे आता बोटीचा प्रवास आपला संपलेला आहे आणि आपण किल्ल्याच्या जेटीवरती पोचलेलो आहे. साधू महाराज इकडे कुठे आले प्रयागराज सोडून? अच्छा, बकरा असतो एक, हां बकरा बळी दिला जातो ना, तो तिथे सोडला ना त्याला, तिथे आणून काय हे करतात, गाण वगैरे आणला गोबे तिथे. तो बकरा जो धावत जातो तो बरोबर त्या महाराजांच्या ह्याच्यामध्ये. हा, खूप गर्दी असते, कायच बघायला मिळणार नाही, एवढी गर्दी असते. छत्रपती नमस्कार दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नमस्कार दैवत छत्रपती. DJ Webhub in the mix. किल्ला हिरोजी इंदोर यांनी बांधलेला आहे. चला काढतो का रे ते फोटो. हे प्रवेशद्वार जे आहे हे गोमुखी, हे जे प्रवेशद्वार आहे ते गायमुखी पद्धतीचं बांधलं गेलेलं आहे, की जेणेकरून जर हे झालंच शत्रूचं आक्रमण तर शत्रूला पहिली गोष्ट ह्याचा दरवाजा कुठे तोच दिसण्यात येणार नाही, आणि जरी शत्रू आलं आक्रमण करण्यासाठी तरी त्याला इथून घुसताच येणार नाही. अशा पद्धतीची याची रचना केलेली आहे. आणि जरी आला शत्रू इथपर्यंत पोचला दरवाजापर्यंत तरी हे जे असे वर ठेवलेले आहेत ना होल, तर त्यांच्यावर गरम तेल वगैरे उठण्यासाठी म्हणून ठेवलेले आहे. इथून असं हे गरम तेल हनुमान मंदिर. आज शनिवार पण आहे अनायसे. जय बजरंगबली. जय देव. चला तो पूर्वीची तो जुनी हे आहे वारी करायला बसायला. दुकान आहेत ना. चला या. इकडे या. दुकान आहे, मी सांगितलं होतं तुला दुकान वगैरे आहे. बोलो हा मित्रा. या. जमतंय का डुकरे धर. जमते डुकऱ्या. मला नाही जमत, मला धर म्हटलं तुला. हा तर चालली पुढे पुढे. पुढे थांबली. मग चल तिला पकड रे. मी पाठी आहे, तुम्ही दोघांना पकडायला लावली पाठी आहे, तुम्ही सांगितलं पकड.
महाराजांच्या हाताच्या पायाचे ठसे आहेत तिकडे. चला तेव्हा समोर त्या भिंती भिंती दिसते त्याच्यात आहे. ना आता ते अस्पष्ट जरा झालेले आहे, त्यावेळेला होते. हे बघ जास्त हल्ली बोर्ड वगैरे लावले. पूर्वी काय होते बोर्ड वगैरे? पूर्वी इथे जुळामाड होता, जुळामाड मेला. हा बोराचं झाड. नाच रे बोरा आंब्याच्या वनात नाच रे. काय आहे? हा दिसणार नाही ते हे करायचे. तो एक तिकडे काय आहे ना. शिवाजी महाराजांचे ठसे हाताचे आणि पायाचे. हे बघते दिसतंय का तुला? ते बघ कुठं? ते. अरे हा रे, अरे हा रे, अरे हा रे, अरे हा रे. हे टोपी. काय बोलले? इथे मला दाखव, मला इकडे मी करतो. ये दारू इथे जा. काय शिकाप रे तू? अरे तिथे काय आहे? हा हा बोल. दुसरं कसं करू? हा माहिती मिळालं काय काय लावतो. असं आकाशात विमान ग आकाशात. असं तो 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 पुढे हा गाणं आहे ऐका बोलले. असं विमान ग उडतंय आकाशात. असंच करा. अरे द्या झाली आमची रे. द्या परत परत द्या. अरे मग आम्हाला समजणार कसं? द्या द्या करा. थांबा. तुम्ही तरी करा ना. तुम्ही असताल बरं त्यांचे दोघींचे घे. तुम्ही घ्या. हे अरे इथे नाही नाही कर कर. तुम्ही करा. ये गोष्टी करे. जा जा जा. अरे तू इकडे ओपन दाखव म्हणून आपण दोघी करू. पप्पा येत नाही ना. परत जावा बसता आलेली. इथं बघा नका. इथं नका बघू. इथं चुकीचं दाखवते. बरोबर आहे. ये नाही बरोबर बरोबर दाखव. दाखवते ती तिच्या. तुम्ही सेम नाही करा. तुम्ही वेगळा करता. अच्छा सेम दोघांचे हातपाय तसे सेम बांधायला तिने घेतला की माझा पण आता हे यो इकडे आणि हा 2 बोट नाही करायचे. पुन्हा हात दाखवायचा. हा 2 बोट करता तुम्ही. यो इकडे पहिला ना तो विमान तो इकडे. तो तो एक बोट आणि विमान पूर्ण हात. रेडी? पहिला कसा करायचा? तो तो तो. असं तुम्ही लेट करताय. बरं. तो तो आणि विमान ना इकडे विमान अच्छा. असं. फास्ट करायचं आहे. असं असं असं. फास्ट करायचा फास्ट. ओके ओके ओके. आणि तो आल्यावर परत बोट दाखवा. पहिलं का करू? तो आल्यावर
पायऱ्या उंच आहेत ना, त्या उतरताना प्रॉब्लेम होतो, म्हणून हळूहळू उतरायचं. समजलंस ना? चल उभी राहा म्हटलं तर तू ऐकत नाही, पुढे पुढेच जातो. ऐकायला नाही आलं आवाज. माझं नाव श्रीराम सदाशिव सकपाळ, इथले पुजारी. 1695 पासून हे सकपाळ कुटुंबीय आहे. आता आमची 12वी पिढी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव आणि या फोटोत दिसते त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण भारतातील एकमेव पाषाणी मूर्ती. 1695 अशी शिवरायांची मूर्ती राजाराम महाराजांनी इथे स्थापन केली आहे. त्या मूर्तीवरती पोशाख असतो, मुखवटा लावलेला असतो, कारण राजा महाराजांची मूर्ती नेहमी वस्त्राच्छादित असावी. शिवाजी महाराजांची दुसरी प्रसिद्ध तलवार जगदंबा ती ब्रिटिशांकडे आहे. त्या तलवारीची ही प्रतिकृती आहे. आणि शिवाजी महाराजांची मूळ पहिली तलवार तुळजा फिरंग. शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी 14व्या वर्षी विजापूरला भेट दिली होती. ती तलवार सध्या बाजूला ते म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये ठेवली आहे. ह्या अर्ध्यापर्यंत मंदिर छत्रपती राजाराम महाराजांनी 1695 बांधलं आहे आणि बाहेरचा सभामंडप 1906 आणि 7 मध्ये छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर त्यांनी बांधलेला आहे. इथे रोज सकाळ संध्याकाळ पूजा असते. रोज सकाळ संध्याकाळ नवबत आणि दर सोमवारी पालखी. त्या व्यतिरिक्त गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी, नवरात्र, शिवजयंती, रामनवमी आणि मोहरम असे 6 उत्सव इथे होतात. या किल्ल्याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते 25 नोव्हेंबर 1664 मध्ये केलेली आहे आणि 29 मार्च 1667 मध्ये हा किल्ला पूर्ण बांधून झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते बांधलेला हा एकमेव आणि सगळ्यात मोठा किल्ला. याचं क्षेत्रफळ 48 एकर असून तटभिंत जवळजवळ 3.5 किलोमीटरची आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जगामध्ये कुठेही नसणारी मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर हिरोजी इंदुरकरांना महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना बिदागी विचारली आर्किटेक्चरची. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची काहीच इथे होणार नाही महाराज. तेव्हा मी इथे चुना ओततो, त्या चुन्यामध्ये तुमच्या हाताचा आणि पायाचा ठसा द्या. त्या हाताच्या आणि पायाचे ठसे या किल्ल्यावरती आहेत. ही 2 महत्त्वाची आपलं हे स्थानं. धन्यवाद. सबस्क्रायबर आपल्याला भेटलेत, त्यांची आपण भेट घेऊया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता त्यांचं नाव, कुठून आले आणि कधी आले ते. खरंच सरांनी खूप छान माहिती कलेक्ट केली आहे. त्यांच्या चॅनेलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही सातारावरून आलोय. नाव माधुरी मोरे. सातारा कुठे? सातारा जिल्ह्यातून. सातारा जिल्ह्यातून. आम्ही सर्व सातारचे आहेत. ह्या सासूबाई आहेत, आई. पिकनिक कसं वाटलं तुम्हाला हे बघून? छान वाटलं. महाराजांचा इतिहास ऐकायला म्हटलं तर माहिती कळाली आम्हाला. नाहीतर आम्ही फक्त दर्शन घेऊनच आलो. थँक्यू. धन्यवाद. चला आपण पण त्याचे आभार करूया. बघितलात नाही या मला पुढे दाखव. चप्पल काढायची पुढे. ओझर म्हणून गाव आहे, तिकडे निघतं. तिकडे एका महाराजांची समाधी आहे, तिथे गुहा आहे, तिथे पूर्वी निघत होतं. इकडनं ओझर किती किलोमीटर आहे? आता तेवढं मलाही माहिती नाही, पण एक असेल तरी पण 4-5 किलोमीटरच्या आसपास. हां नाही मग ते आता पण असं नाही, ते बुजवलं, ते खाली पाण्यातून गेलेलं आहे. हे घे, घेऊन जा खाली. खाली घेऊन जाऊ. चालू. जय श्री शंभू. पाणी आहे पण. आहे
जाऊ हा रस्ता त्यांनी बंद केला ते होतं पहिलं पण ते लिहिलं पूर्ण बसून बघितलं होतं मी की समोर दिसत होतं एवढे ते खाली उतरून जायचे समुद्रमार्गे पाण्यातून हा पाण्यातून काय त्यावेळेची टेक्निक असेल खरी गोष्ट नाही 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 हे शिवाजी महाराजांच्या काळात बांधले तेव्हा ते संभाजी महाराज लहान होते आणि हे जे मंदिर बांधलंय ना ते राजाराम महाराजांनी बांधलेलं आहे त्यांचं महाराजांचं मंदिर राजाराम महाराजांनी बांधलंय हा किल्ला जो आहे ना तो कोल्हापूर संस्थानच्या अंडर येतो तिकडून ह्याची व्यवस्था बघितली जाते तारा राणी ते राहून गेलेले राहायचे काम केले राजावर आता होतं पूर्वी काही नव्हतं काजल सारंगीला घेऊन बाहेर ये ग तुझा झाला का नाही झाला ध्रुव बंद झालं सेलिब्रेट करायचं आता फक्त हे केलं का स्टेटवाला मग सुपरस्टार 11 झाले गोप्रो लेके आए ते बोलते नाही गाडी में है मला माहितीच नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला व्हिडिओसाठी काय काय लागतं ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला सोबत ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ते आपण ठेवलेली आहे आणि बघूया आपण आपला एरियल व्ह्यू काय येतो आपण आता उडवूया गोप्रो नाही काय उडवायचं ड्रोन उडवायचा बरोबर नक्की मी बघत होतो कोण जागा आहे कोण नाही आहे हाय चला ठीक आहे ओके केला का तू आता मारा जास्त वर नका उडवू इथे उडवा हा फक्त व्ह्यू थोडा वर गेला इथेच उडवतो ड्रोन उडतो तुला माझी चप्पल आवडली विहिरी आहेत दूध भाव दही भाव हां ह्या विहिरी आहेत पाण्याच्या पूर्वीच्या चालेल ना पाणी असतं ना हो पाणी असतं ना बघ जा गोड्या पाण्याच्या ह्या विहिरी तिथून आता तुला खाली चप्पल बूट काढून जावं लागेल अच्छा एका नाही ना म्हणून शक्यतो चप्पल घालून फिरावे हां आपल्याला सगळं बघता येतं असं घडी घडी बूट काढणं घालणं हे होत नाही दिसलं ना पाणी हां चप्पल काढावं तिथे चप्पल काढा नाही ते वाचा तिथे समोर नाही म्हणून पण आम्ही आतमध्ये गेलो नाही शूज काढायला लागतील चला आम्ही खाली बस खाली खाली बसू टाईट आहे आता पूर्वी जमत नाही या चला उतरा ह्याला
राम एक मिनिट. चल राजा. तिथे थांबा दोघं तुम्ही. हा या ठिकाणाला या ठिकाणाला पूर्वी असं म्हटलं जायचं की इथे राणी आंघोळ वगैरे करण्यासाठी येत होत्या. समुद्र इथे जरा सुट्टी भाग असल्यामुळे, खालचा भाग असल्यामुळे. आणि दुसरं एक ह्याच्या मागे असं कारण आहे की समजा जर शत्रूने आक्रमण केलंच, जो मुख्य दरवाजा आहे तिकडे जर शत्रूने आक्रमण केलंच तर ही एक हा इथून पळायला ही एक चोर वाट असे, त्याच्यासाठी हा एक भाग आहे किल्ल्याच्या पाठीमागचा. आणि हे रचले कसे असतील एवढ्या उंचावर का, आणि किती मोठे दगड आहेत कसं. आता बघ प्रत्येक दगड आहे. त्यालाच त्या लोकांनी चला हे ना भूताची बाहुली आहे. आई पाहतो मी भूताच्या बाहुलीला. आता भूत येणार रात्री तुला घ्यायला. चला 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 चला. म्हणजे त्यावेळची रचना बघ कशी केलेली आहे. सांग परत सांग. हे जे बनवलेले आहेत भिंतीमध्ये आतमध्ये असे रस्ते आहेत, हे जेणेकरून शत्रू आल्यावर सैनिकांना लपून ठेवण्यासाठी हे इथे रस्ते आहेत. असे जागोजागी असे तुम्हाला असे दिसतील केलेले. ह्याला पायऱ्या पण आहेत बघा. हे दोन्ही बाजूला असे रस्ते आहेत, पण सध्या आता ते पूर्ण बंद आहे कारण बुजलं गेलं आहे. वटवागळ्यांनी तिथे साम्राज्य केलेलं आहे. हो आहेत ना, आवाजच येतोय तुला तर आवाज येत नाही. चुक 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 करतायत ते. चला ना बघ कसं आहे. तिथे पण तुला दिसतील बघ समोर तसं. हा तसंच इथे म्हणजे त्यावेळची संडासाची व्यवस्था सुद्धा आहे किल्ल्यांवर महाराजांच्या काळात केलेली. चौथ्याशी आहे आता ते कुठे ते मला आयडिया नाही आहे सध्या. पडायला होणार सावकाशी. कशी चढले माझं मला माहिती. बघायला असं नाही खालून खालून. हा हे त्यासाठी बनवलं गेलेलं आहे की चुना ह्याच्यात जो ओतला जायचा शिसं वगैरे, त्या चुन्याच्या इथे हे घाणे असायचे ना, ते वर घेणार कसं तर हे दगड खालून वरती हा वर घेण्यासाठी त्याचं हे आहे. तुम्हाला दिसत आता एक गेलंय चला ना ते हाय. हे कालवा आहे सगळी. हो हो शिवले आहेत. तुला ते शिवले कालवा आहे. चला चल. थक गया हूँ पक गया हूँ. सावकाश आहे का? हां त्या साईडला लक्ष ठेव ना, तिकडनं खायच्यात हात पकडून ये. पाठ पण भरली नाही, पाय पण गेले, पायाने हैराण केलं. हा हळूहळू. सावकाश सावकाश. इकडनं आहे त्याचे अर्ध्या अर्ध्या स्टेप आहेत. पाणी दे आरू, पाणी दे. डेंजर. कसं वाटलं उतरायला तुला? हो परे कशी किल्ले चढतात लोक मला माहिती नाहीत. उतरताना आम्हाला खूप डेंजर वाटलं. त्यांना बेस्ट ऑफ लक. दर अमावस्येला दर पुण्यात तुम्ही संध्याकाळी 6 वाजता आला तर हे पाणी तुम्हाला एवढं कमी दिसतं की समोर मालवणला दांडी बीच आहे. त्या दांडी बीचला किल्ल्यात चालत येऊ शकतो पाण्यात. आणि तसं काही शक्य आहे की शत्रू चालत आणू शकत होतं.
मुंबई. ऊन लागतंय लय. हां ऊन लागतंय ना. तुलाच आवाज येतो. काय सांगते? कॅन्सल करताय का? सोमवारी बघ इथे किती गर्दी आहे. सोमवारी सोमवारचा बाजार.